नमस्कार. मराठवाडा नेता बातमीपत्रात आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. केजचे लोकप्रिय मनमिळावू तहसीलदार राकेश गिड्डे यांचे आज लातूर अंबाजोगाई रोडवर पिंपळफाटा ते नेहरूनगर दरम्यान कार अपघातात निधन झाले. ते कारमध्ये एकटेच होते, स्वतः ड्रायव्हिंग करत होते. श्रीमती जयश्री केशवराव उखळे यांचे आज नांदेड येथे निधन झाले. त्या नांदेड जीप ग्रामीणच्या उखळे यांच्या केशव त्या आई होत्या. लातूर येथील शिवाजीनगर पोलीस स्टेशन हद्दीत कावळे नगर भागात खून प्रकरणातील गुन्हेगारांना LCB शाखेने शिताफीने अटक केली. हिंगोली शहरात 4,97,000चा गुटखा स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकाने पकडला. नांदेड येथे शनिवारी तिहेरी खून प्रकरणात कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी 2 पोलिसांना निलंबित केले, तर भाग्यनगरच्या पोलीस निरीक्षकासह 2 सहाय्यकांना कारणे दाखवा नोटीस. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वामनभाऊ महाराज यांनी प्रारंभ केलेल्या श्री क्षेत्र गहिनीनाथगड येथे 94व्या नारळी सप्ताह सोहळ्यास उपस्थिती. यावेळा आमदार पंकजा मुंडे, आमदार धनंजय मुंडे, आमदार सुरेश धस, गहिनीनाथगडाचे महाराज हबप विठ्ठल महाराज उपस्थित होते. पार्थ अजित पवार यांनी आज राज्यसभेचे खासदार म्हणून शपथविधी घेतली. भारतीय जनता पार्टीच्या उपाध्यक्षा डॉक्टर अर्चना पाटील चाकूरकर यांचा सोलापूर भाजप शहर जिल्हा प्रभारीपदी निवड भाजपच्या वतीने राबवण्यात येणाऱ्या आगामी कार्यक्रमाच्या अंमलबजावणीसाठी केली. लातूर येथील जुन्या जिल्हा सहकारी साहित्य मुद्रणालयाच्या अध्यक्षपदी लक्ष्मणराव मोरे यांची निवड, तर उपाध्यक्षपदी भीमाशंकर बावगे. लातूर वकील मंडळासाठी आज मतदान, रात्री उशिरा निकाल लागणार. लातूरात काँग्रेसच्या संघटन सृजन या कार्यक्रमाचं बैठक संपन्न झाली. काँग्रेसच्या उपाध्यक्ष बाळासाहेब देशमुख होते. लेखक पत्रकार गिरीश कुबेर दिनांक 11 एप्रिल रोजी श्रीकिशन सोमानी विद्यालयात लातूरकरांशी संवाद साधणार. लातूर मनप अर्थसंकल्पीय स्थायी समितीच्या बैठकीत लातूरचे अभ्यासू गोरगरिबांचे कैवारी असलेले नगरसेवक अंटू पाटील उर्फ अनंत गायकवाड यांनी विविध विकास कामावर प्रश्न मांडले. चाकूरच्या विशाल सोसायटीचा लाभांश 15% वाटप करण्यात आल्याची माहिती गोविंदराव माकणे यांनी सर्वसाधारण सभेत दिली. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र जय्यत तयारी. संघटन सृजन मार्फत काँग्रेस बूथपर्यंतच्या कार्यकर्त्यांना प्रशिक्षण देणार व केंद्रबिंदू कार्यकर्ता मानून त्या ठिकाणी कार्य केले जाणार, असे मत काँग्रेसचे सरचिटणीस तथा जिल्हा समितीचे निरीक्षक केशव वेणुगोपाल यांनी व्यक्त केले. यावेळा खासदार रवींद्र चव्हाण, प्रदेश सरचिटणीस अशोक पाटील निलंगेकर, रामदास पाटील सोमठाणकर, माजी आमदार हनुमंतराव पाटील बेटमोगरेकर, आमदार माधवराव पाटील जवळगावकर होते. नांदेड येथील अंदाज समितीच्या बैठकीचा अंदाज काही येईना, काय होतंय सगळ्याचं लक्ष लागलं. बारूळ तालुका कंधार येथे शुक्रवारी दुपारी 2:30 वाजता कलशारोहण कार्यक्रम. महाराष्ट्राचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील उपस्थित राहणार. धाराशिव नगरपालिकेत काँग्रेस पक्षाचे गटनेते नगरसेवक सिद्धार्थ बनसोडे आणि नगरसेवक अक्षय जोगदंड यांनी भाजपत प्रवेश केला. यावेळा ग्रामीण विकास मंत्री जयकुमार गोरे व आमदार राणा जगजितसिंह होते. DPDCच्या निधी वाटपातील अनियमिततेची चौकशी करावी, अशी मागणी आमदार कैलास पाटील यांनी राज्याचे नियोजन विभागाचे सचिव यांच्याकडे केली आहे. धाराशिव शहरातील छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहामध्ये 29 व 30 मे दरम्यान 32वे अखिल भारतीय नवोदित साहित्य संमेलन होणार आहे. परंडा शहरातील छत्रपती शिवरायाचा पुतळा उभारण्यास नागरिकांकडे बहुमताने मंजुरी देण्यात आली. नगराध्यक्ष जाकीर सौदागर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सभेस
सर्वानुमते हा ठराव करण्यात आला. धाराशिव शहरातील देशपांडे स्टँड परिसरात महाराष्ट्र काउन्सिल ऑफ इंडियन मेडिसिन या संस्थेची मान्यता नसताना वैद्यकीय व्यवसाय करून रुग्णाच्या जीविताशी फसवणूक करत असल्याचा गुन्हा नोंद करण्यात आला. महावितरणची आढावा बैठक आपल्या उमरगा येथे झाली. 6 नवीन सबस्टेशनला मंजुरी मिळाली अशी माहिती आमदार स्वामी यांनी दिली. तुळजापूर तालुक्यातील कदमवाडी येथे सुवासिनीच्या जेवण कार्यक्रमानंतर 30 महिलांना विषबाधा झाली व ग्रामीण रुग्णालयात उपचार चालू असून सर्व रुग्णांची प्रकृती स्थिर आहे. तुळजापूर तालुक्यातील वाढती प्रवासी संख्या व भाविकांसाठी होणारी गर्दी यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची अडचण दूर करण्यासाठी परिवहन मंत्री यांच्याकडे अधिक बसेसची मागणी. हिंगोली जिल्ह्यातील चिंचोली येथे विठ्ठल जाधव या शेतकऱ्यांनी बोगद्याचे काम सुरू असून काम बंद करावे या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयात उपोषण सुरू केलेले आहे. हिंगोली जिल्ह्यात उन्हाचा पारा वाढत असल्याने थंड पेये पिण्याकडे नागरिकांची गर्दी वाढत चाललेली आहे. दिवसेंदिवस हवेचं वातावरणातलं तापमान वाढत चाललं असून सोशल मीडियावर एक बातमी प्रसारित करण्यात आलेली आहे की 45 ते 55 डिग्री तापमान होईल, पण याबद्दल शंका व्यक्त केली जात आहे. कारण एवढं तापमान हे अशक्य आहे. तरी परंतु उन्हाच्या झळायापासून संरक्षण घ्यावे, त्यासाठी दक्षता घ्यावी. मित्रहो, मराठवाडा नेता यूट्यूब आमचं बातमीपत्र दररोज 8:15 वाजता देण्याचा प्रयत्न आहे. सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा. आणि एवढंच नाही तर आपल्याला काही महत्त्वाच्या बातम्या वाटल्या तर 9890399999 या नंबरवर पाठवा. धन्यवाद.